इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल. पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचा दावा, विम्याच्या वैधतेवर परिणाम. आता सरकारने केला स्पष्ट खुलासा. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने इथेनॉल इंधनाबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. मंत्रालयाने सांगितलं आहे की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणे ही प्रक्रिया संपूर्णपणे वैज्ञानिक असून त्यावर सातत्यानं देखरेख ठेवली जात आहे. अलीकडेच वाहनांच्या इंधन टाकीजवळ मुंग्या दिसत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की फ्युल ग्रेड इथेनॉलमध्ये साखर नसते. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार काही लोक सोशल मीडियावर जुने व्हिडिओ आणि फोटो पाहून शेअर करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. सरकारने सांगितलं आहे की E20 पेट्रोल वापरल्यानंतर इंजिन खराब झाल्याची कोणतीही तक्रार अद्याप समोर आलेली नाही. केंद्र सरकारने E20 पेट्रोलच्या 20% इथेनॉल फ्लेक्स फ्यूल वापरामुळे वाहन विम्याच्या वैधतेवर कोणताही परिणाम होत नाही अशी चिंता निराधार आहेत आणि संबंधित हितधारकांशी चर्चा केल्यानंतर त्या फेटाळण्यात आल्या आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार अमेरिका, ब्राझील आणि जपानसारख्या देशांमध्ये इथेनॉल मिश्रित इंधनाचा यशस्वीपणे वापर केला जातो आहे. ब्राझीलमध्ये E27चा इंधन म्हणून बऱ्याच काळापासून वापर केला जातो आहे. सरकारने सांगितलं आहे की इथेनॉल कार्यक्रमाने कच्च्या तेलाची आयात कमी केली आहे आणि यामुळे देशाला आतापर्यंत 1,04,00,00,000 रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन वाचवण्यास मदत झाली आहे. सरकारने सांगितलं इथेनॉल उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कृषी उत्पादनांच्या वाढलेल्या मागणीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आधार मिळाला आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झालेली आहे. इथेनॉल इंधन देशाची ऊर्जा सुरक्षा वाढवण्यात आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करत असल्याचं म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.